प्रत्येक 3 वर्षांनी इंडोनेशियातील तोरजन लोक त्यांच्या पूर्वजांचा एक विशिष्ट पद्धतीने सन्मान करतात. ते त्यांच्या ममिकृ शरीरांना बाहेर काढतात, विशिष्ट केमिकलने स्वच्छ करतात आणि त्यांना नवनवीन कपड्यांमध्ये एकदम जिवंत माणसासारखे सजवतात. एवढंच नव्हे तर ते आणि त्यांचे इतर नातेवाईक या मम्मींसोबत फोटोही काढतात. 3 वर्षातून एकदा ते हा सण ऑगस्टमध्ये साजरा करतात. त्यांचा असा विश्वास आहे की हा सण साजरा केल्याने त्यांची आर्थिक भरभराट होते. त्यांच्या पूर्वजांची सेवा केल्याने ते आपल्याला आशीर्वाद देतात. असा विश्वास असण्यामागे एक मनोरंजक कथाही आहे. ही कथा आहे एका शिकाऱ्याची, ज्याचे नाव पोम क्रोमसेक असे होते आणि तो बाला पर्वतांच्या जंगलात शिकार करीत असे. एकदा शिकार करत असताना त्याला एक अत्यंत वाईट अवस्थेत असलेले माणसाचे मृत शरीर सापडले. ते त्याने चांगले कपडे घालून एका ठिकाणी व्यवस्थित पुरले. थोड्याच दिवसात त्याला शेती व शिकारीतून बराच आर्थिक फायदा झाला. त्याला असे वाटले की मेलेल्या माणसाची जर आपण नेहमी सेवा केली तर आपल्याला त्याचा आशीर्वाद मिळतो व आपली भरभराटही होते. त्यामुळे त्याने मृत व्यक्तीचे शरीर बाहेर काढून त्याची सेवा करण्याची प्रथा सुरू केली. तसेच ती त्याने तेथील गावकऱ्यांना सुद्धा सांगितली. पुढे जाऊन ही प्रथा एक सण म्हणून साजरी होऊ लागली आणि या सणाला इंडोनेशियामध्ये मानेन महोत्सव असेही म्हणतात.